श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या छोट्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी सुटण्यासाठी मदत होते. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा समावेश करायचा आहे. या धावपळीच्या जीवनात आपण किती जरी वेळ काढायचं ठरवले तरी पण आपण या गोष्टींसाठी वेळ काढू शकत नाही किंवा आपल्याला वेळ मिळत नाही. आपली इच्छा असून देखील आपण ठरवले तरी देखील काही उपाय किंवा काही सेवा आपण करू शकत नाही. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही गोष्टींचा अवलंब आपण केला तर आपल्यामध्ये व आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. पुढे जाण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 1. सकाळी उठल्याबरोबर आपल्या अंथरुणावर बसून आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरवावेत. 2. पैसा हा पैशाकडेच खेचला जातो, त्यामुळे घरातून बाहेर पडताना पुरुषांनी आपल्या वरच्या खिशात पैसे ठेवावेत. याच सोबत महिलांनीही आपली पर्स कधीही रिकामी ठेवू नये. कमीत कमी त्यामध्ये 10 रुपये तरी नक्की असावेतच. 3. महत्त्वाच्या कामाला जाण्याअगोदर एक सुपारी घेऊन ती देवघरात ठेवावी आणि सुपारीला हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून तिची पूजा करावी. यानंतर गणपती बाप्पांना सांगावे की मी या महत्त्वाच्या कामाला निघालो आहे किंवा जाणार आहे आणि मला या कामामध्ये यश मिळावे अशी प्रार्थना करावी आणि तुमचे प्रतीक म्हणून मी तुम्हाला या सुपारीच्या रूपात माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तरी या कामामध्ये काही अडथळे आले तर ते दूर करा असे बोलून ती सुपारी ज्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल त्या कामाला जाताना खिशातून घेऊन जावा. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सुपारी तुम्ही सोबत घेऊन जावा. काम पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी आपल्या जवळील गणेश मंदिरात घेऊन जावा आणि गणपती बाप्पांचे आभार माना की तुमच्यामुळे माझे हे काम पूर्ण झाले आणि ती सुपारी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करावी. 4. दर सोमवारी गव्हाच्या पिठाचा पंचमुखी दिवा बनवून तो महादेवाच्या पिंडीसमोर लावावा. हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत 108 वेळा भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करावे. 5. दर शनिवारी गव्हाच्या पिठाचा पंचमुखी दिवा बनवून तो हनुमानाच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करावा, पण या दिव्यामध्ये मोहरीचे तेल वापरावे. 6. आपण घरामध्ये जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो तुपाचा दिवा असो किंवा तेलाचा दिवा असो त्यामध्ये लवंगा नक्की टाका. जर तुम्हाला दररोज लवंगा टाकणे शक्य नसेल तर दर शुक्रवारी तुपाचा दिवा लावून त्यामध्ये 2 लवंगा अवश्य टाका. 7. घरामध्ये आवर्जून कर्पूर होम करावा. कर्पूर होम कसा करावा तर त्यासाठी एक नारळ सोलून घ्यावा आणि त्यावर एक कापूर जाळावा. कापूर जाळताना नारळाची शेंडी ही देवाकडे असावी आणि कापूर जाळताना आपण आपल्याला जो कोणताही मंत्र येत असेल तो किंवा कुलदेवतेचा एखादा मंत्र जप करावा. नंतर हा कर्पूर होम आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवावा. कर्पूर होम फिरवताना काळजी घ्यावी कारण हा कर्पूर होम फिरवताना कापराच्या वड्या अंगावर पायावर पडण्याची शक्यता असते. हा कर्पूर होम सुरुवात करताना अमावास्येपासून सुरुवात करावी. 8. आपल्या घरामध्ये दररोज श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम, तारक मंत्र, हनुमान चालीसा यांचे पठण करावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.